नमस्कार, मी नेहा शर्मा आणि आपण पाहत आहात महाआशापुरी न्यूज। चला तर मग जाणून घेऊया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। संभाजी महाराज पुतळा जागेचे आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते भूमिपूजन। निवडणुकीनंतर लोकार्पण आमदार निधीतून दिले 30 लाख रुपये। धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय असा जयघोष करत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर संभाजी महाराज पुतळा जागेचे भूमिपूजन करण्यात आले। निवडणुकीनंतर पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार असून जागेच्या सुशोभीकरणासाठी आमदार रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून 30 लाख रुपये देण्यात आले। शहरातील धुळे रस्त्यावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीत पालिकेचा खुल्या जागेवर संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार असून त्या जागेचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते। यावेळी उद्योगपती मनोज रघुवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल बसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, माजी बांधकाम सभापती अमित रघुवंशी, माजी आरोग्य सभापती मेहरुनिसा बी मेमन, माजी शिक्षण सभापती राकेश हासाणी यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, माझा स्थानिक आमदार विकास निधीतून जागेच्या विकासासाठी 30 लाख रुपये देण्यात आले। या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य बसविण्यात येतील, ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी पार्थवेची सुविधा असेल, येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी बाग बसविण्यात येतील, त्याचप्रमाणे व्यायामासाठी साहित्य बसविण्यात येतील। निवडणुकीनंतर पुतळ्याचे अनावरण। संभाजी महाराजांच्या पुतळा बसविण्यासाठी साधारणतः 1 ते 1.5 महिना लागेल। निवडणुकीनंतर पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल। आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने संभाजी महाराजांचा ब्रांझ धातूच्या पुतळ्याचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली। जागा निश्चितीनंतर बिरसा मुंडांचाही पुतळा। एवढी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा देखील शहरात बसविण्यात येईल। जागा निश्चित नसल्यामुळे पुतळा बसविण्याचे काम थांबलेलं आहे। गिरिकुंज सोसायटी पालिकेची सर्वात मोठी खुली जागा आहे। या ठिकाणी किंवा नवापूर चौफुली परिसरातील देवमोगरा माताजवळ पुतळा बसविण्यात येईल। शहराशी बांधिलकी असणाऱ्या आदिवासी संघटनांची देखील मतं जाणून घेण्यात येत आहे। त्यांची जागा निश्चित केल्यानंतर निवडणुकीनंतर पुतळा बसविण्यात येईल। अयोध्येतील मंदिराप्रमाणेच प्रभू श्रीरामांची मूर्ती देखील शहरात साकारण्यात येणार आहे। मूर्ती कुठे बसवायची यासाठी नागरिकांनी जागा सुचवावी। महाआशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून आपण 30 लाख रुपये या जागेच्या डेव्हलपमेंटसाठी दिले। डेव्हलपमेंट मध्ये तर पूर्ण कंपाऊंडलाच पैसे लागणार आहेत। महाराजांचा पुतळा येईल, इकडे थोडीशी पॅसेज आहे, त्या पॅसेज मध्ये लहान मुलांच्या खेळणी येतील, ज्येष्ठ लोकांना इथल्या इथं फिरण्यासाठी पार्थवे करून देणार आहे, बसायचे बाकडे राहतील आणि ग्रीन जिम म्हणजे व्यायामाचं साहित्य आपण जे म्हणतो ते बसवून देऊ, असेच फक्त आहे, जास्त काही नाही आहे। संभाजी महाराजांचा पुतळा कशातून उभा करायचा असं सगळं होतं। संभाजी महाराजांचा ब्रांझचा पुतळ्याची ऑर्डर आपण दिली आहे, पण तो पुतळा यायला थोडासा अजून महिना 1.5 महिन्याचा कालावधी आहे, पण तोपर्यंत भूमिपूजन करून टाकू, बांधकाम होऊन जाईल आणि भलाई निवडणुकीची आचारसंहिता संपली की त्याच्यानंतर पुतळ्याचं सुद्धा कोण्यातरी चांगल्या मोठ्या नेत्याला आणून अनावरण करायचं असं आमची सर्वांची भूमिका आहे। मी विनंती केली कुणाला, राम भैयाला, गोलू भैयाला यांना सर्वांना की माझी इच्छा आहे आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने संभाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बसवून द्या आणि त्यांनी पण ती मान्य केली, त्याबद्दल मी त्यांचे बी मनापासून आभार मानतो। आणि ब्रांझचा पुतळा आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने आपण या ठिकाणी बसवू, एक चांगलं वातावरण निर्मिती होऊन जाईल। आजसाठी इतकंच। अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।